भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कालच्या या प्रकारावर नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी मंदार गोंसार यांनी आपण पाहूयात। भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आपल्या सोबत आहेत। धीरज भाऊ, जो प्रकार सीओपी मध्ये घडलेला आहे त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, तर आपण आता पोलीस आयुक्तांची भेट घेत आहात। मला असं वाटतं की काल ज्या पद्धतीने काँग्रेसच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्त असताना युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सीओईपी मधल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली, त्यानंतर दारावरती वसतिगृहाच्या हॉस्टेलच्या दारावरती लाथा मारल्या, युवती त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्यांना दमबाजी केली, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। केवळ काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांचा आज पुण्यात होणारा कार्यक्रम प्रकाश झोतात यावा म्हणून काँग्रेसने हा रडीचा डाव केलाय। म्हणजे त्यांनीच या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये 300-400 जणांच्या मॉबनी घुसायचं, त्यांनीच मारहाण करायची, त्यांनीच शिवीगाळ करायची आणि त्यांनीच पुन्हा चोराच्या उलट्या बोंबा म्हणून असं म्हणायचं की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किंवा विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। काल पहाटे 5 वाजेपर्यंत मी स्वतः माझ्याबरोबर आमचे सर्व पदाधिकारी सीओईपी मधल्या विद्यार्थ्यांशी 1 to 1 बोललो। अत्यंत भयानक हा प्रकार आहे की विजय वडेट्टीवारांसारखा त्यांचा नेता प्रणिती शिंदे, विश्वजित कदम, प्रशांत जगताप, तुम्ही सर्व नेते मंडळी आहेत, तुम्हाला कंट्रोल करता येत नाही। तुमच्या उपस्थितीमध्ये तुमचे कार्यकर्ते तिथल्या विद्यार्थ्यांना मारतायत आणि तुम्ही बघ्याची भूमिका घेताय आणि केवळ बोंबाबोंब करताय की आमच्यावरती हल्ला झाला, खोटे व्हिडिओ प्रसारित करताय, नरेटिव्ह सेट करताय। मी याचा निषेध करतो। आम्ही पोलीस आयुक्तांकडे मागणी केली, या विषयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी काल मी रात्री स्वतः बोललोय, या विषयामध्ये त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे आणि दोषींवरती गुन्हा दाखल केला पाहिजे। या ठिकाणी आपण पाहिलं की पोलिसांनी 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हा तर दाखल केलाय। तुमची पुढची मागणी काय असणार आहे? नाही, आत्ता आमच्या अध्यक्षांनी जी मागणी केली त्याप्रमाणे यात कुठलंही गैरकृत्य जे विद्यार्थ्यांबरोबर झालंय ते सहन करू नये आणि जे खरंच दोषी आहेत आणि ज्यांनी बघायची भूमिका घेतली त्यांना सुद्धा यात विचारणा व्हावी, त्यांना जाब विचारण्यात यावा। कारण आपण जबाबदार पदाधिकारी आहात, अध्यक्ष आहात, आमदार आहात, खासदार आहात, तर अशांनी अशा स्वरूपाने विद्यार्थ्यांची गळचेपी, मारहाण होत असताना बघायची भूमिका घेणं हे खरंच निंदनीय आहे। त्यामुळे पोलिसांनी त्यांची भूमिका कठोर पद्धतीने यात अंमलात आणावी। एक व्हिडिओ पण भाजपकडून समोर ठेवण्यात आलाय की पैशाचा वापर करून या कार्यक्रमासाठी मुलं आणली जात आहेत। माझा साधा प्रश्न आहे, मी काल पहाटे 4 वाजता माझ्या सोशल मीडियावरती माझा एक व्हिडिओ प्रसारित केला आणि पहाटे 4 ते सकाळी 8 300 जणांनी त्याच्यावरती माझ्या विरोधात काही ना काहीतरी कमेंट्स केल्यात।